याचा ना पुढचा उगीचाच असतो. सोड इथपर्यंतच खरं असतं. तू सोडशील ना, तू सोडतोच असं असं ते असर्टिव्ह स्टेटमेंट असतं. विचारत नाही. पुढचा ना उगीचाच असतो. तू सोडणार आहेस. सोडतो असलाच प्रश्नचिन्ह असतं खरं. सोडतोस नाही, सोडणार आहेस. शक्यता सांगितल्या तर हे सांगतायत. हे आपले सगळे जण नाही ठोकताळे बांधतात. खरं कुणालाच काही माहिती नाहीये. त्यामुळे जाऊच दे. आम्ही मात्र सुखरूप आलो. हा, आम्ही सुखरूप आलो. बरे. सुखरूप आलो. चला, आम्हाला काय मनीषा ताई. बरं. कवितेचं शीर्षक आहे माझं घर. सुंदर असं माझंही घर असावं, सुंदर असं माझंही घर असावं. 4 भिंतींचं नव्हे तर ते 2 मनांचं असावं. अभेद्य अशा त्यांच्या भिंती असाव्यात. विटा वाळूच्या नाही तर विश्वासाचं ते बांधकाम असावं. हा विश्वास निर्माण करण्याचं सामर्थ्य दोघांमध्ये असावं. सुंदर असं माझंही घर असावं. 4 भिंतींचं नव्हे तर ते 2 मनांचं असावं. अहंकार मीपणाची वाळवी मात्र या घराला नसावी. अहंकार मीपणाची वाळवी मात्र या घराला नसावी. घराचा उंबरठा हा संस्काराचा तर तोरण मात्र नम्रतेचं आणि ज्ञानाचं असावं. सुंदर असं माझंही घर असावं. 4 भिंतींचं नव्हे तर ते 2 मनांचं असावं. या घरासाठी दोन्ही मनांकडे वेळ मात्र असावा. या घरासाठी दोन्ही मनांकडे वेळ मात्र असावा. संवादाचे छान रंग या घराला असावेत. या रंगांसाठी दोन्ही मनांचा निखळ संवाद असावा. स्वप्नातला नाही तर ते वास्तवातलं माझं घर असावं. सुंदर असं माझंही घर असावं. 4 भिंतींचं नव्हे तर ते 2 मनांचं असावं. आता दुसरी कविता. अर्थात लहान मुलांमध्ये मी रमत असते, शाळेमध्ये आहे आणि शाळेतल्या मुलांचं कसं नुसतं बागडावं, मस्ती करावी असं मोठेपणी वाटलं की ते लहानपणीचे आपल्याला दिवस आठवतात. तर पुन्हा एकदा लहान व्हावे, पावसात या चिंब भिजावे. पुन्हा एकदा लहान व्हावे, पावसात या चिंब भिजावे. नको ती छत्री, नको रेनकोट, नको ते मोठेपणा, नको ती कटकट. आईच्या हातची गरम भजियान, मायेची ती उब मिळावी. पुन्हा एकदा लहान व्हावे, पावसात या चिंब भिजावे. शाळेच्या त्या गमती जमती अन सुट्टीची मौज मिळावी. शाळेच्या त्या गमती जमती अन सुट्टीची मौज मिळावी. पुन्हा एकदा पाऊस धारे सवे, कागदी नाव होऊन जावे. इंद्रधनुच्या सप्तरंगापरी मनही उधळून रंगून जावे. पुन्हा एकदा लहान व्हावे, पावसात या चिंब भिजावे. आणि रसिक निलेश निलेश हा उत्तम फोटोग्राफर आहे, उत्तम संवादक आहे आणि उत्तम रसिक आहे. रसिक सगळ्यात महत्वाचं. आता आम्ही काय सगळेच कविता वाचतो, ऐकायला पुढे नाही. हा बिचारा सगळं एकमेव श्रोता. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय भागवत सर, कार्यक्रमासाठी जागा आणि वेळ सगळं नाश्त्यासहित आयोजित करून देणारे आपले सगळ्यांचे लाडके सतीश सर आणि जमलेल्या सर्व कवी मित्रांनो, आई तुम्ही पण, दादा आणि तुम्ही. आजचा कार्यक्रम माझ्या प्रचंड पथ्यावरती पडला. त्याचं महत्वाचं कारण सतीश सर तुम्हाला सांगायला मला आता आवडेल. बागवे सरांना आणायला मी गेलो, ही तुम्ही दिलेली जबाबदारी, पण त्याचं फळ असं आहे की बागवे सरांच्या हस्ते त्यांची 3 पुस्तकं मला भेट मिळाली. त्यामुळे आजचा दिवस माझ्यासाठी नशिबाचा झालेला. दुसरं, येताना मी पुस्तकं चालत होतो की काहीतरी बोलावं लागेल, कारण रसिक म्हटलं तरी पुस्तकांचा व्यापार भरपूर वापरतोय, वाजवतोय, त्याच्यामुळे काहीतरी म्हणावं. तर पुण्यातले आपले कवी मित्र प्रमोददादा खराडे यांचं एक पुस्तक माझ्या हाती लागलं आणि त्याच्यातली एक कविता. आतापर्यंतचा पूर्ण माहोल हा प्रचंड रोमॅन्टिक आहे आणि म्हणून त्यातली कविता जी मी निवडली ते ऍब्स्ट्रॅक्ट लाईन सारखी, जी ह्या रोमॅन्टिझमला एक देणारी आहे, तो थोडासा बदल करणारी आहे, असं मी
प्रयत्न करतोय. हा. कविमित्र प्रमोद खराडे यांची कविता मुखवटा त्यांच्या एकांताचं स्वगत या पुस्तकातून. मुखवटा. त्या बऱ्यापैकी विस्तारलेल्या वृक्षानं व्यापलं आहे तिचं शक्य तेवढं आवार. त्या बऱ्यापैकी विस्तारलेल्या वृक्षानं व्यापलं आहे तिचं शक्य तेवढं आवार. रुजवली आहेत आपली मुळं शक्य तेवढ्या खोलवर तिच्या, आणि तिच्यातल्या जीवनसत्व शोषून पांघरतोय स्वतःला तिच्यावर अधिकाधिक. आणि तिच्यातलीच जीवनसत्व शोषून पांघरतोय स्वतःला तिच्यावर अधिकाधिक. मी तुझं ऊन वारा पावसापासून संरक्षण करतोय नावाखाली. तिलाही ते खरं वाटतंय, तिलाही ते खरं वाटतंय. तिला कळतच नाहीये त्याचा हा डाव. त्याला नकोच आहे उन्हानं जर खरपूस भाजलं जाणं. त्याला भीती वाटते, त्याला भीती वाटते वाऱ्यात दुसऱ्याच कुठल्या वृक्षाचं बीज तिच्या उदरात आणून पेरेल याची. आणि त्याला धास्ती आहे पाऊस रुजवेल ते बीज याचीच. याच शंका कुशंकांनी आतून भयभीत झालेला तो. याच शंका कुशंकांनी आतून भयभीत झालेला तो. वरून घालतोय तिला पांघरून आणि समजावतोय. वरून घालतोय तिला पांघरून आणि समजावतोय. मी तुझं ऊन वारा पावसापासून संरक्षण करतोय. मी तुझं ऊन वारा पावसापासून संरक्षण करतोय धरणी. कधी कळेल हे सारं तिला. प्रमोद खराडे. बर, दुसरी एक कविता आहे कृपा निकुंभ यांची. पुन्हा रोमॅन्टिसिझमला छेद देणार माहेरवाशीण मुलगी आईशी बोलते एक संवाद आहे. ती कविता मी आता सादर करतो. घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात. काय म्हणते ती की घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात. माहेरी जा सुवासाची कर परसात. सुखी आहे पोर, सुखी आहे पोर सांग आईच्या कानात. सुखी आहे पोर सांग आईच्या कानात. आई भाऊसाठी परी मन खंतावत. आई भाऊसाठी परी मन खंतावत. विसरलीस का ग भादवात वर्ष झालं. विसरलीस का ग भादवात वर्ष झालं. माहेरच्या सुखाला ग मन आचावलं. विसरलीस का ग भादवात वर्ष झालं. माहेरीच्या सुखाला ग मन आचावलं. फिरून फिरून स येई जीव वेडावलं. फिरून फिरून स येई जीव वेडावतो. चंद्रकळेचा ग शेव ओला चिंब होतो. काळ्या कपिलेच्या नंदा खोडकर फार. काळ्या कपिलेच्या नंदा खोडकर फार. हुंबू हुंबुनिया करी कशी ग बेजार. परसात पारिजातकाचे सडा परसात पारिजातकाचा सडा पडे. परसात पारिजातकाचा सडा पडे. कधी फुल वेचायला निश्चित तुकडे. कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय. कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय. माया माझ्यावर दाट जशी तुझी माय. माया माझ्यावर दाट जशी तुझी माय. आले भरुनी डोळे पुन्हा मी गळा दाटला. आले भरुनी डोळे पुन्हा गळानी दाटला. माऊलीच्या भेटीसाठी जीव व्यापाळला. माऊलीच्या भेटीसाठी जीव व्यापाळला. कवी कृप वेगळंच आहे ना. गाणी आपण नाही, मी गाणं म्हणून ऐकलं नव्हतं. गाणं ऐकलं रडतो म्हणून 100%. परवा ज्यावेळी झिम्माच्या कार्यक्रमाला ज्यावेळी मी गेलो होतो ना, तर तिथे पहिल्या सत्रामध्ये मला सावरकरांची कविता वाचायला ठेवली होती. आणि आयत्या वेळेला अजून एक कविता बाकी आहे, तू घेणार का असा विषय निघाला. आणि मला सांगितलं की तू घे, साधी आहे, सोपी आहे, तुला समजेल जमेल. आणि ही कविता माझ्याकडे पण ते तू ऐक म्हणजे शाळेत वगैरे होते. आणि मला म्हणजे
म्हणजे आता मला आकाशवाणीवरती म्हणजे पडलेलीच अशी महिन्यात 2-3 वेळा लागणार. आणि त्याचा अनुभव आता हे सगळं तुम्ही जे सांगता त्याचा अनुभव सर माझ्या बरोबर मागे इथे बोलत होते एवढी पाठ आहे त्यांची. अजूनही आकाशवाणीवर लागत असते. मी एक छोटी कविता म्हणतो. आता शाळेमध्ये गाव माझं त्या बालकविता संग्रहालय छोटीशी कविता आणि एक ललित लेख संग्रह. ललित लेख संग्रह नाहीये, ललित लेख आहे, एक छोटासा तो वाचून दाखवणार आहे. शाळेमध्ये गाव अशी ती टायटल कविता आहे त्याची. गावामध्ये शाळा होती, शाळेमध्ये गाव. गावामध्ये शाळा होती, शाळेमध्ये गाव. सगळे कसे एक होते, नव्हता तुझ्या भाव. आण्या बामणाच्या गोड पोळीवर गण्या गुरुवाची नजर. आण्या बामणाच्या गोड पोळीवर गण्या गुरुवाची नजर. मण्या मोऱ्याच्या डब्यात तर नुसतीच कोरडी भाकर. युवऱ्या पाटलाच्या भाकरीवर हिरव्या मिरच्यांचा गोळा. युवऱ्या पाटलाच्या भाकरीवर हिरव्या मिरच्यांचा गोळा. दिलप्या चौगल्याच्या झुणक्यावर सगळ्यांचाच डोळा. परटाच्या विष्णूचा फोडणीचा भात. परटाच्या विष्णूचा फोडणीचा भात वर्गातल्या पोरी सुद्धा मिटक्या मारीत खात. परटाच्या विष्णूचा फोडणीचा भात वर्गातल्या पोरी सुद्धा मिटक्या मारून खात. कधी उपाशी कधी तुपाशी सगळाच गोपाळ काला. कधी उपाशी कधी तुपाशी सगळाच गोपाळ काला. गावामध्ये शाळेमध्ये गाव होते, गावामध्ये शाळा. शाळेमध्ये गाव होते. हे सगळे कॅरेक्टर्स खरंच त्यांचे मित्र आहेत. म्हणजे दिलीप चौगुले, विष्णू कर्डे त्यांचे मित्र आहेत. त्यांचं त्यांनी ते लिहिलंय. हा सरांनी ऐकलेलं आहे. आता मला अध्यक्षपद देऊन गेलेलं आहे. अज्ञात झऱ्यावर रात्री अशी ग्रेस सरांच्या एक कविता आहे. की मन कशात लागत नाही, अदमास कशाचा घ्यावा. अज्ञात झऱ्यावर रात्री मज ऐकू येतो बावा. ती अज्ञात झऱ्यावर रात्री अशी त्यांची ओळ आहे. त्या लेखाचं नावही तसंच आहे, अज्ञात झऱ्यावर रात्री. बघा खूप छान वाटतं हे इथं. आज सकाळी फिरायला गेलो तर काही नवे मित्र मिळाले. छान गप्पा झाल्या. मग आम्ही एकत्र चहा घेतला. मी बिन साखरेचा घेतो नेहमी, पण आज मात्र मस्त साखरेचा चहा प्यायलो. एक दिवस घेतला चेंज म्हणून तर काय फार मोठी बिघडत नाही. तसे पाहिले तर आधी जिथे मी होतो ते ठिकाण तसे चांगलेच होते, पण मला माझ्या खोलीत पार्टनर नको होता. मी आयुष्यभर तुझ्या आईसोबत पार्टनर म्हणून राहिलो. आता खोलीमध्ये दुसरे कोणी असावे याला मन तयार होत नाही. शिवाय मला मध्ये मध्ये उठायची, काहीतरी वाचायची, लिहायची सवय. त्यामुळे इतरांनाही त्रास. इथे छोटे का होईना माझे असे स्वतःचे घर आहे. थँक्स रे. मी तुला नुसते सांगितले आणि तू लगेच तयारी झालास. मला आधी वाटले होते की तुला ते पटणार नाही कदाचित. म्हणजे मी एकट्याने असे राहणे तुला नाही आवडणार. माझ्या तब्येतीपोटी रे. कारण तू असा परदेशात आणि मग इमर्जन्सीमध्ये मग काय करायचे. अर्थात मी असे राहणे तुला तेव्हाही आवडलेले नव्हते. तुझ्या आईच्या जाण्यानंतर मी तिकडेच अमेरिकेमध्ये तुझ्याजवळ राहावे असा तुझा आग्रह होता. सुनबाईचेही तेच मत होते. पण खरे सांगू मला तिकडे करमले नसते. तुम्ही दोघे दिवसभर कामामध्ये आणि मी एकटा घरात. शिवाय मला भाषेची अडचण. कोठी एकटे जाणे येणे शक्य नाही. मग आपण निर्णय घेतला की मी इकडे राहायचे. तरी सगळे फायनल होता होता 6-7 महिने सहज निघून गेले. मग तू आणि सुनबाईनी दोघांनी मिळून ऑनलाईन काही चांगले वृद्धाश्रम शोधले. तुला वृद्धाश्रम हा शब्द खटकतो. तुम्ही त्याला ओल्ड केअर हाऊस असे म्हणता. असो, अर्थ एकच. मग त्यातल्या त्यात उत्तम ओल्ड केअर हाऊस तुम्ही निवडले आणि माझी व्यवस्था केली. सगळ्या सोयी होत्या, पण मला एकांत हवा होता. माझ्या एकटेपणामध्ये मला दुसरे कोणी नको होते. तुला ते पटले असावे. आत्ता या छोट्याशा सुंदर गावामध्ये तुम्हाला एक घर घेऊन दिले आहेस आणि सगळी व्यवस्थाही उत्तम केली आहेस. मला तुझा अभिमान वाटतो. एक सांगू, इथे आल्यानंतर माझ्यामध्ये खूप बदल झाला आहे. म्हणजे मला एकदम छान वाटू लागले आहे. म्हणजे सकाळी लवकर जाग येते, एकदम फ्रेश वाटते. म्हणजे तुझी आई गेल्यानंतर मी फार ओसळून गेलो होतो.
मला सावरायला तसा खूप वेळ लागला. तिचे जाणे आजही अनाकलनीय असे वाटते मला. सकाळी नेहमीप्रमाणे लवकर उठून आंघोळ करून देवासमोर जाऊन बसली की तिची नेहमीची सवय. आधी आंघोळ, मग देवदेव, त्यानंतर मग चहा. मी मात्र तिच्यानंतर बराच वेळाने उठत असे. एक तर मला सकाळी लवकर उठायचा कंठाळा, त्यात रात्री जागून काहीतरी लिहिण्या वाचण्याची सवय. मग उठायचे आणि तिचे देवदेव सुरू असतानाच तिची जबरदस्ती म्हणून मॉर्निंग वॉकला जायचे. अगदी 8 वाजले असले तरी सुद्धा मी फिरायला जावे असा तिचा तगादा असायचा. कधी म्हटले तूही चल ना सोबत, तर म्हणायचे मला काय धाड भरले, मी एकदम ठणठणीत आहे. कधी कधी संध्याकाळी दिवा लावल्यावर केविलवाणी व्हायची. तू असा दूर, मी जर चुकून आधी गेले तर तुमची काळजी कोण घेईल असे म्हणून काहीतरी बोलत राहायची. तिचे डोळे ओले व्हायचे, तिचा आवाज कातर व्हायचा, तिच्या अंगाला थरथर सुटायची. तिची समजूत काढता काढता माझी तारांबळ उडायची. खूप साधी होती ती. बँकेमध्ये मॅनेजर म्हणून रिटायर झाली, पण तो आव तिने कधी घरापर्यंत आणला नाही. ती दोन्ही ठिकाणी तशीच अगदी साधी जशी होती तशीच राहिली. घर सांभाळले, नोकरी सांभाळली, नाती गोती, आईचे आजारपण, तुझे शिक्षण, माझे एक मोठे ऑपरेशन, तुझे लग्न, सन्मान, सगळे सगळे अगदी निगुतीनं पार पाडलं. तृप्त होती ती. कधीही तक्रार केली नाही कशाची. पैशा अडक्याचाही कधी हिशोब मांडला नाही. अनेकदा मला प्रमोशन घेऊन बाहेर गावी जावे लागले, दूर जावे लागले, तरीही तिने सगळे काही नीट सांभाळले. माझ्या आजारपणात तर तिने माझी एखाद्या लहान बाळाची घेतात तशी काळजी घेतली. मला हट्टाने व्हॉलंटरी रिटायरमेंट घ्यायला लावली आणि स्वतः मात्र आपली टर्म पूर्ण केली. तुला शिक्षणासाठी अमेरिकेला पाठवताना घेतलेल्या कर्जाचा बोजा माझ्यापर्यंत येऊ दिला नाही. चांगला 2 रूमचा फ्लॅटही तिच्याच नावाच्या कर्जाने झाला. स्वतः ती कधी अंथरुणावर पडली असल्याचे मला स्मरत नाही. कधी कधी वाटायची ही बाई आहे की कोण, ही थकत कशी नाही. एकदाही तिने मेडिकल रजा घेतल्याचे मला स्मरत नाही. तुझ्याकडे आम्ही अमेरिकेला आलो तेव्हा ती किती खुश होती. तूही तिला सगळीकडे फिरवून आणलेस. आम्ही दोघांनी जास्तीत जास्त तुझ्याकडे राहावे असे तुला वाटत होते, पण तिचा मात्र जीव तिथे रमत नव्हता. तिच्या पायाला इकडच्या मातीची ओढ होती. त्या दिवशी ती तशी देवाजवळ बसली होती, समई लावली होती. तिच्या आवडीची मोगरीची उदबत्तीही लावली होती. सकाळच्या प्रसन्न वेळेमध्ये तो मोगरीचा गंध मनाला मोहकवित होता. अर्थात हे तसे नेहमीचेच होते. मी तिच्याकडे पाहिले. ती डोक्यावर पदर घेऊन डोळे मिटून शांत बसली होती. दोन्ही हात जोडलेले होते. जगातली सगळी करुणा जणू तिच्या ओंजळीमध्ये आली होती. मी माझे आवरले, चहाला आदण ठेवले. तू घेणारस काय ग असे नेहमीप्रमाणे तिला विचारले, पण उत्तर आले नाही. अर्थात तिला अशा वेळी आवाज देणे तिला आवडत नाही हे मला माहीत होते, पण माझी ती आता सवय झाली होती. मी चहा तयार केला. वर्तमानपत्र चालता चालता चहा घेतला. कप ठेवायला म्हणून आत आलो तर ती मला जरा कलंडल्यासारखी वाटली. मला आश्चर्य वाटले. मी जवळ गेलो तिच्या. काय ग म्हणून आवाज दिला. हात लावला जरा तर ती सरळ सरळ माझ्या हातातच कोसळली. मला काही सुचेना. तिथलेच पाणी घेऊन मी तिच्या तोंडावर मारले, पण काही रिस्पॉन्स नाही. मी तिला गदागदा हलवले, हाका मारल्या, पण ती काही ऐकण्याच्या पलीकडे पोहोचली असावी. मी तसाच धावत आलो. शेजारीच असलेल्या शेखरच्या बाबांना म्हणजे आपल्या डॉक्टर काकांना बोलावून आणले. त्यांनी नाडी पाहिली. शांतपणे तिच्या डोळ्यावरून हात फिरवला. माझ्या खांद्यावर हात ठेवला. ती देवाजवळ पोहोचली होती. त्यानंतरचे मात्र मला काही आठवले नाही. 2-3 दिवसानंतर मला जरा शुद्ध आली, तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतो. सगळे समजायला आणि समजून घ्यायला मला बराच वेळ जावा लागला. आता इथे सकाळचे 9 वाजले आहेत. माझा नाश्ता झाला आहे. आता जरा पेपर चालणे, मग आंघोळ. एकदम उत्साही वाटत आहे मला, म्हणजे एक नवा उत्साह असल्यासारखे. मी अनेकदा अशात पाहतो. माझे मलाच अप्रूप वाटते आहे. नियमित दाढी, केस काळे करणे आता मला आवडू लागले आहे. छानसे टी-शर्ट्स घेतले आहेत मी, स्पोर्ट्स शूज, जीन्स, एकदम मस्त. काल मी सिगारेटचा एक झुरकाही मारला. अरे काय होत नाही, मी तुला म्हणालो होतं ना इकडे छान मित्र मिळालेत मला. त्यातले 2-3 सिगारेट ओढतात. घरी कोणाला माहित नाही त्यांच्या. सगळा चोरीचा मामला. मलाही विचारले. मी आधी नाही म्हणालो. मग काय वाटले अचानक कोण जाणे मारला एक झुरका. अजून एक सांगतो तुला. आता नियमितपणे रोज एक
वेग सुरू केला आहे. छान झोप लागते, छान जाग येते. कधी कधी वाटते माझे परत तरुण पण सुरू झाले आहे की काय. माझी जेवण करणारी मावशी कधी कधी मला म्हणते, साहेब तुमचं काय खरं दिसत नाही, नटता काय मुरडता काय, अहो 60 पार झाली आता. काय गंमत आहे नाही. याआधी तरुणपणामध्ये मी असे कधी वाटले नव्हते. तुझ्या आईलाही तशी काही स्वतःबद्दल फारशी हौस नव्हती, पण मी मात्र नीटनेटके टिपटॉप असावे असे तिला नेहमी वाटत असे. तसे मला कपड्या लटल्यातले काही फारसे समजत नसे, पण ते हट्टाने मला कपड्यांच्या दुकानात घेऊन जायचे आणि उत्तम कपडे घेऊन द्यायचे. मला त्याची फारशी आवड अशी नव्हतीच तेव्हा. आता मात्र सगळेच कपडे एकदम जुने वाटायला लागले आहेत. कोणाच्या तरी अंगात नवा टी शर्ट पाहिला की आपल्याला तो टी शर्ट कसा दिसेल असे मनात सुरू होते. अनेक वेळा तो टी शर्ट मी मिळवतो, तो घातल्याशिवाय मला चैनच नाही पडत. चांगल्या चांगल्या सुगंधित बॉडी स्प्रेच्या बाटल्याने माझे कपाट आता ओसरण्याला लागलेले आहे. काल आम्ही सगळ्या म्हाताऱ्यांनी मिळून तसली फिल्मही पाहिली, जाम मज्जा आली. तुला वाटेल हे नेमके माझे काय सुरू आहे, तसे आता मलाही वाटते. तू एवढे जे पैसे पाठवतोस त्याचे मी नेमके काय करायचे असते रे. खरंच मज्जा आहे यार. मला एक म्युझिक सिस्टम घ्यायची आहे नवी. मी एकाला सांगूनही ठेवलं आहे. माझा आवाज चांगला आहे असं सर्वजण म्हणतात. काल मी ती ग्रेसची तुझी आई गायची ती कविता, अज्ञात झऱ्यावर रात्री माझा ऐकू येतो पावा, सर्वांना ऐकवली. सगळेजण जाम खुश झाले. मी कराओके का काय ते शिकणार आहे, चालेल ना. तुझी आई छान गात असे, तिचा आवाजही उत्तम होता, पण तिने कधी इतरांसाठी गाणे गायले नाही. स्वयंपाक करत असताना किंवा काही काम करत असताना तिच्याही नकळत ती गुणगुणत असे. तू लहान होतास तेव्हा तुला झोपवतानाही ती अनेक वेळा हळू आवाजात गात असे. तिच्या गाण्यासाठी, केवळ तिचे गाणे पूर्ण ऐकता यावे म्हणून तू लवकर झोपूच नयेस असे मला वाटत असे. पण तू लबाड, गाणे ऐकता ऐकता लगेच झोपून जायचास. माझे गाणे ऐकणे अर्धवट राहायचे. मी त्याला म्हणायचो, जरा म्हणणं अजून, तर मला म्हणायची चला त्याची झोपमोड होईल. मग मी म्हणायचो ओके, आता मला झोपव. माझ्या केसातून तिचा हात फिरत राहायचा आणि अर्धवट राहिलेल्या गाण्याच्या ओळी झरत राहिल्यासारखे वाटायचे. तिच्या गुणगुणण्यातून पाव्याचे सूर ऐकू येत राहायचे. दार ठोकते कोणीतरी, केवढ्यांदा ठोकताय दरवाजा, कोण आहे. अरे थांबा, आपण इतके गाढ झोपलो होतो. तो धडपडत उठतो, दरवाजा उघडतो. समोर ऑफिस बॉय. काय हो, किती वेळ, आणि बेल का बंद ठेवली आहे. अरे एकदम उठता येत नाही आता मला, वेळ लागतो उठायला. काय झाले वर, काय झाले म्हणून मलाच विचारता. मॅडमचा निरोप आहे, गेल्या 4 महिन्यापासून तुमचे पैसे जमा झालेले नाहीत. तुमचा दिवटा बेटा फोनही उचलत नाही आणि करतही नाही. आज उद्या असे म्हणत 4 महिने झाले. या आठवड्यात जर आश्रमाचे पैसे भरले नाहीत तर पुढच्या आठवड्यापासून तुमची तुम्ही काय ती सोय बघा. आमच्याकडे एकतर जागा कमी आहे आणि नवीन मंडळी विचारणाही करत आहेत. ऑफिसमध्ये या आणि मॅडमची काय ते बोलून घ्या. ऑफिस बाय एका दमात बोलला. होय असे म्हणून थरथरत्या हाताने त्याने दरवाजा पुढे ढकलला. वाऱ्याचा एक थंडगार झोत अंगावर कोसळला. तो जरा धडपडला. फोन करून तरी काय उपयोग, मुलगा फोन उचलत नाही. आश्रमवाल्याने तरी किती दिवस फुकट पोसायचे. मुलगा आणि सून इथे टाकून गेले. पहिले 1-2 महिने पैसे नीट आले, पण आता काही नाही, ना पैसे ना चौकशी. तो हळूहळू त्याच्या कॉट जवळ आला. सकाळचा चहाही नाही आज, मागावे तरी कसा. कधी कधी लक्षात आले तर जेवण देतात उरलेले, तेही उपकारच. त्याच्या शेजारच्या कॉटवरचा म्हातारा मागच्याच आठवड्यात गेला म्हणजे तसे त्याचे बरे होते. श्रीमंत होता खूप, पैसे वेळेवर भरले जात होते, पण कोणी विचारपूस करायला येत नव्हते. बायकोही येत नव्हती म्हणून दुःखी होता. एक अडगळ म्हणून त्याला इथे टाकून आणले आहे असे त्याला वाटत होते. झोप लागत नाही असे म्हणून त्याने जवळजवळ महिनाभर झोपेच्या गोळ्या जमवून ठेवल्या होत्या. मागच्या आठवड्यात सगळ्या एकदम घेतल्या
आणि शांत झोपी गेला. तो धडपडतच त्या म्हाताऱ्याच्या कॉटजवळ आला. त्याच्या कॉटजवळच्या टेबलचा खण उघडला. आत एका डबीमध्ये कसल्या तरी गोळ्या होत्या, खूप साऱ्या. आता त्याला एकदम उत्साही वाटू लागले. गोळ्यांची डबी घट्ट हातात पकडून तो शांतपणे आपल्या कॉटजवळ आला. अज्ञात झाल्यावर रात्री माझा ऐकू येतो पावा या ग्रेटच्या ओळी त्याच्या मनात रुंजी घालू लागल्या. वा, कमाल. सुंदर आहे. तो पण गवळ करतो. हे पुस्तकामध्ये नाही आता लिहिली. आता लिहिलं. लिहिली यांना ऐकवली आणि मग आता तुम्हाला ऐकवली. चित्र उभं अनाथाश्रम आहे त्याचे बरेच. परत त्यांचं पुण्यामध्ये आहे बघा ते हो, सगळे परत सोडून. त्याला राजेश माझा त्याला सांगते बघ तिच्यात मला काय करायचं, मी जाणार आहे ना तिथे म्हणून. त्याला सांगितलं म्हणजे मला द्यायला सांगते. नाही, नाही, असा तो विषय निघाला म्हणून. अनंत महावे आपले जे ते त्या- निवेदक हो, हो. त्यांना भेटायला गेले मी होते. त्यांना कसला आहे ना ते म्हणजे सिटीत बसवल्यासारखं आहे ते. हो. मग त्या बऱ्याच काही त्याचं डेव्हलप त्यांच्यासाठीच केलेलं आहे सगळं. उत्तम सोय केलेली आहे. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्यासाठी ते सगळं. कारण की दोन्ही मुलं अमेरिकेत